बकरी ईदच्या निमित्तानं मुंबईमध्ये पुन्हा एकदा राजकारण रंगलेलं बघायला मिळतंय। मुंबई जवळच्या मीरा रोडमध्ये यावर्षी देखील जोरदार राडा पाहायला मिळाला। गेल्या वर्षी राडा झालेल्या जेपी इन्फ्रा सोसायटीमध्ये काल पोलिसांनी रूट मार्च काढत सूचक इशारा दिला खरा, मात्र याच भागातील एका सोसायटीमध्ये कालपासून बकरे ठेवण्यावरून जोरदार राडा झाला। काय आहे हा नेमका सगळा प्रकार बघूया। अरे उसको पूरा मार दिया, पूरा भाई का हाथ फाड़ दिया। देखो जय श्री राम। मीरा रोड मधील एका हाऊसिंग सोसायटीत बकरे ठेवण्यावरून सुरू झालेला वाद आता थेट राजकीय आणि धार्मिक संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचला। पूनम इस्टेट क्लस्टर 1 सामान्य दिवसांमध्ये शांत असणारी ही हाऊसिंग सोसायटी, पण बकरी ईदच्या काही दिवस आधी ही सोसायटी अचानक तणावाचं केंद्र बनली। कारण होतं सोसायटीत आणलेले बकरे। जवळपास 25 बकरे सोसायटी परिसरात आणण्यात आले। त्यांचं तात्पुरतं शेडही उभारण्यात आलं आणि इथूनच सुरू झाला वाद। ना इनके पास बीएमसी की परमिशन है, ना ही पुलिस ने खाली एक्नॉलेज किया है इनको सोसाइटी ने भी एक्नॉलेज लिया था। इनको कोई परमिशन नहीं दिया गया था। ये लोग अपनी मनमानी करते हैं। तकलीफ हर मैटर पे है। यहाँ त्योहार होता है, वहाँ किटकिट होती है। हर जगह हर मैटर पे इन लोगों का दबाव होता है। हर जगह कि आपके इतने हुए तो हमारे इतने होंगे, आपके इतने त्योहार होंगे तो हमारे इतने त्योहार होंगे। रातोरात वातावरण पेटलं, वाद झाला, घोषणाबाजी झाली आणि त्याचं रूपांतर थेट हिंसाचारात झालं। अरे उसको पूरा मार दिया, पूरा भाई का हाथ फाड़ दिया। देखो दरम्यान सोसायटीतील शेडच्या विरोधात हनुमान चालीसाचं पठण करण्यात आलं। दोन गटांमध्ये तणाव अधिक वाढला। एका गटाकडून डुक्कर आणल्याचा प्रकार समोर आला। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून तो ताब्यात घेतला। मोबाईलवर चित्रण करणाऱ्या एका व्यक्तीलाही जमावाकडून मारहाण झाल्याचं समोर आलं। कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरनं वाद आता चांगलाच पेटलेला आहे। मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 या इमारतीमध्ये दुपारनंतर मोठ्या प्रमाणात राडेबाजी झाली। आपण जर बघितलं तर सध्या आता पोलिसांचं पथक हे या सोसायटीच्या आवारात आहे। तक्रार प्रशासनापर्यंत पोहोचताच पालिकेनं तात्काळ कारवाई केली। सोसायटीत उभारलेलं शेड तोडण्यात आलं। हा मुद्दा फक्त सोसायटीपुरता मर्यादित राहिला नव्हता, राजकारणानंही यात उडी घेतली। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी मुंबई पोलीस आणि महापालिकेला पत्र दिलं। हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये कोणतीही बेकायदेशीर कुर्बानी होऊ नये अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली। आज यहाँ पर यह सोसाइटी में क्यों बकरे लाए गए? जानबूझकर लाए गए कि हिंदू को यहाँ पर डराया जाए। इसको अमन शांति नहीं बोलते, इसको ये जिहाद का विकृत स्वरूप है। इस देश में हर धर्म के लोग अपना त्योहार मनाते हैं, सबको संविधान के मुताबिक सबको इजाजत है। लेकिन जब मुसलमानों के त्योहार आता है ना, तो जानबूझ करके ये बजरंग दल के लोग, ये बीजेपी के लोग इस तरह की चीजें करके पोलराइज करने के लिए ये करते हैं। नितेश रानी जी, आपको समझना पड़ेगा। आप आपकी दुकान की तरफ, मटन की दुकान की तरफ देखिए, आपकी होटल की तरफ देखिए, और अगर संडे के दिन अगर मटन अगर आप खाते होंगे तो आप जरूर
मटन की जगह पे कागज खा के देखो, स्वाद कैसा आता है आपको समझेगा। आम्ही 22 तारखेलाच पूर्ण राज्यासाठी परिपत्रक काढलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी अवैध वाहतूक होत असतील, जनावरांची वाहतूक चुकीच्या पद्धतीने करत असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना आणि निर्देश मी दिलेले आहेत. अगर आपको सीधे सीधे बात समझ में नहीं आती तो फिर इसका उत्तर देने के लिए हमें सोसाइटी में अगर सुअर लाना पड़े तो मजबूर करोगे तो सुअर लाएंगे. तणाव वाढत असल्याचं लक्षात येताच सोसायटीमधून बकरे काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. 3 गाड्या सोसायटीत दाखल झाल्या आणि जवळपास 40 ते 50 बकरे दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू झाली. पण या सगळ्यामध्ये एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आला, तो म्हणजे मुंबईतील सामाजिक सलोखा आणि धार्मिक भावनेचा. अर्थात बकरीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेतच आणि प्रशासनासमोरचं मोठं आव्हान एकच, तणाव वाढू न देता शांतता कायम ठेवण्याचं. प्रभाकर कुडाळकर सह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई.